शेतकरी मंडळी नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयी माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या 21व्या अंकामध्ये मी डॉक्टर शैलेंद्र गाडगे, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर या अंकाची सुरुवात करूया ह्या महिन्याच्या कृषी सल्ल्याने व जाणून घेऊयात रब्बी कांदा व्यवस्थापनाबद्दल. रब्बी कांदा उत्पादनासाठी उर्वरित नत्राची मात्रा लागवडीच्या 15, 30 व 45 दिवसानंतर 25 किलो प्रति हेक्टर ह्या प्रमाणात द्यावी. तपकिरी व जांभळ्या करप्याच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा ट्रायसायक्लोझोल 1 ग्राम प्रति लिटर किंवा प्रोपिकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर अशा प्रकारे बुरशीनाशकांची फवारणी करावी. त्यात 0.5 मिली स्टिकरसुद्धा मिसळावे. फुलकड्याचा प्रादुर्भाव वाढत असल्यास 15 दिवसाच्या अंतराने फिप्रोनिल 1 मिली प्रति लिटर किंवा कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर किंवा प्रोफेनोफॉस 1 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आलटून पालटून फवारणी करावी. आजच्या विस्तृत चर्चेमध्ये डॉक्टर संकेत मोरे यांच्याकडून कांदा बीजोत्पादनाबद्दल माहिती. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण कांदा शास्त्रज्ञ बीजोत्पादन ह्या महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत. माझं नाव डॉक्टर संकेत मोरे. मी राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालय येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. जगातील एकूण कांदा उत्पादनाच्या 25 ते 26% कांदा एकुलत्या भारतात पिकवला जातो आणि त्यासाठी दरवर्षी आपल्याला 11 ते 12,000 टन इतक्या कांदा बियांची गरज पडते. शेतकरी नेहमी तक्रार करतात की सर आम्ही कांदा पिकवतो पण त्यामध्ये एकसारखी साईज मिळत नाही, एकसारखा रंग मिळत नाही किंवा दुबाळके कांदे येतात किंवा कांद्यांमध्ये डेंगळे येतात. तर ते ह्या कारणाने, कारण की शेतकरी जिथून बियाणं विकत घेतो तो सोर्स हा फार महत्त्वाचा आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुम्ही जे बियाणं विकत घेता ते एक विश्वासू शासकीय संस्था, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठ येथूनच विकत घ्या. कारण की कांदे बियाणे पिकवताना खूप साऱ्या वैज्ञानिक निकषांना पाळणं अत्यंत गरजेचं असतं. त्यापैकी एक म्हणजे की 2 कांदे बियाण्यांच्या प्लॉटमध्ये जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचं हे विलगीकरणाचं अंतर असायला पाहिजे. हे अंतर नसेल तर दोन्ही व्हरायटीचे कॅरेक्टर्स किंवा गुणधर्म हे आपापसात मिक्स होतात. कारण की मधमाशी एका प्लॉटमध्ये बसते आणि दुसऱ्या प्लॉटवर जाते, तर ती दुसऱ्या प्लॉटहून ह्या प्लॉटवर जाते. त्यामुळे काय होतं की दोन व्हरायटींचे हे जे गुणधर्म आहेत ते एकत्र येतात, मिक्स होतात आणि जेणेकरून कांद्यांना एकसारखा रंग, आकार हा मिळत नाही. तर कांदे बियाणे बनवताना जे काय वैज्ञानिक निकष आहेत त्यापैकी एक म्हणजे की आपण जी गोड कांदा जो आपण लावतो तर त्याचा हंगाम आणि जात ही निवड करून ही व्यवस्थितपणे निवड करावी. त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की कांद्याच्या मुख्यत्वे 2 जाती आहेत, एक तर खरीपाच्या आणि दुसरी रबीची. तर खरीपाची जात आपण ही जेव्हा रबीमध्ये लावतो तर काय असतं की रबीमध्ये जे कमी तापमान असतं दिवसा, तर त्याच्यामुळे कांद्यांमध्ये डेंगळे येतात. किंवा रबीची जात आपण ही जेव्हा खरीपामध्ये लावतो तर खरीपामध्ये जास्त पर्जन्यमान असतं, जास्त पाऊस असतो, जेणेकरून जी रबीची जात आहे ही बुरशीजन्य रोग आहेत त्यांना बळी पडते. म्हणून शेतकरी मित्रांनो, बीजोत्पादन करताना हंगाम निवडणे आणि हंगामानुसार जात निवडणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मातृकंदाची निवड. मातृकंदाची निवड आपण करताना जे कंदा आपण किंवा कांदे आपण जे निवडतो आहे त्या कांद्यांचं हे उत्पादन हे ब्रीडर सीड किंवा फाउंडेशन सीडमधूनच केलं गेलेलं असावं. त्याचा जो सोर्स आहे जसं मी म्हणालो तो एक शासकीय संस्थांमधूनच असावा. कांद्यांची गोड कांद्याची निवड ही त्याचा आकार व रंग याच्यावरनं करावा. साधारणतः गोलाकार आकारच्या कांद्यांची निवड करणे अत्यंत गरजेचं असतं. त्याचं वजन हे 70 ते 80 ग्राम असावं. जास्त वजनाचा कांदा लावण्याने जास्त डेंगळे येतात पण त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्वक बी बनत नाही. म्हणून 70 ते 80 ग्राम वजन असणं अत्यंत गरजेचं आहे. कांद्याची जाडी ही जवळजवळ 5 ते 6 सेंटीमीटर असावी. गोड कांदा लावताना त्याचा 1/4 भाग वरून कापावा आणि आतमध्ये एकच डोळा असलेला मातृकंद निवडावा. हा आग्रह धरणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला गुणवत्तापूर्वक बी मिळेल. तसेच सालपट असलेले, काजळी असलेले, डेंगळे असलेले किंवा कोंब निघालेले कांदे हे बीजोत्पादनासाठी वापरू नयेत.
ते तुम्हाला त्याच्यामध्ये बिलकुल पण उत्पन्न देणार नाही. तसंच शास्त्रोक्त कांदा उत्पादन करताना पुढे काळजी जी आहे ती बीज प्रक्रियेची. गोड कांदा लागवड करताना बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रति लिटर 2 ग्राम ह्या प्रमाणामध्ये रिडोमिल हा घटक जर का तुम्ही वापरला बीज प्रक्रियेसाठी तर त्याच्यामुळे तुम्हाला बुरशीजन्य रोग हे येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला 100 लिटर पाण्यामध्ये 200 ग्राम रिडोमिल हे केमिकल वापरायचं आहे आणि त्यामध्ये गोड कांदा हा जवळजवळ अर्धा ते 1 तास त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या शेतामध्ये बुरशीजन्य रोग हे येणार नाही. कांद्यांची जी सड होते ती होणार नाही, ती थांबवण्यास मदत होईल. तुम्ही इथे बघू शकता हा प्लॉट जो आहे हा जवळजवळ 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि याच्यामध्ये आता फुलोरा येण्यास नुकतीच सुरुवात झालेली आहे, डेंगळे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि मध्ये एक 15-20 दिवस थोडं तापमान बिघडलं होतं. आभाळ आल्यामुळे थोडी थंडी कमी झाली होती, त्यामुळे डेंगळे येण्याचं प्रमाण थोडं कमी आहे, थोडं मागे पुढं आहे. पण हे बघा 50 दिवसाच्या प्लॉटमध्ये आता इथे डेंगळे येण्यास सुरुवात झालेली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फुलोरा आल्यानंतर मधमाशीला कसं आकर्षित करावं त्या विषयावर बोलणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, कांदा व लसूण संबंधित अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ही विनंती. धन्यवाद. चला तर आता जाणून घेऊया संस्थेशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या. 3 डिसेंबर रोजी संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन यांनी IIT मुंबईला भेट देऊन कांदा आणि लसूण विषयक चर्चासत्रात सहभाग घेतला. संस्थेत 18 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान मराठवाडा नवनिर्माण लोकायतच्या सहकार्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कांद्याची शेती, बियाणे उत्पादन आणि प्रक्रिया याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कृषी व शेतकरी कल्याण विभागाने राष्ट्रीय शेतकरी दिवस 2024च्या निमित्ताने भाकरू अनुप अटारी पुणे येथे शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी व ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यासोबतच संस्थेच्या प्रदर्शनी कक्षाला भेट देऊन डॉक्टर राजीव काळे यांच्याकडून त्यांनी कांदा आणि लसणाच्या विकसित वाणांची माहिती घेतली. 26 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील भाकरू अनुप पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयात केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे महासंचालक डॉक्टर हिमांशू पाठकजी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन आणि शास्त्रज्ञांनी देखील या कार्यक्रमात भाग घेतला. संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन यांनी केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंगजी चौहान यांची शिष्टाचार भेट घेतली आणि कांदा व लसूण यांच्या सुधारित तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. उत्तर प्रदेश येथील शेतकरी मित्र श्री दीपू शुक्ला यांनी व्हॉट्सॲपद्वारे असे विचारले होते की रब्बी कांद्यातील फुलकिडीचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे. फुलकिडे ही कांदा पिकाचे नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कांद्याची रोपे लावण्याच्या 15 दिवसांपूर्वी शेताच्या कडेने मक्याच्या 2 ओळी लावल्यास कांदा पिकाच्या कडेने सजीव कुंपण तयार होऊन फुलकिड्यांचा उपद्रव जो आहे तो कमी होतो. कांद्याची रोपे लावण्याआधी रोपांची मुळे ही कार्बोसल्फानच्या द्रावणामध्ये 2 तास बुडवून नंतरच लागवड करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 20 मिली कार्बोसल्फान टाकून द्रावण तयार करावे. प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल यासारख्या कीटकनाशकांची 1 मिली प्रति लिटर व कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी. कमीत कमी 4 ते 5 फवारण्या ह्या आवश्यक असतात. औषधांची परिणामकारकता वाढवण्यासाठी त्यामध्ये चिकटद्रव्यांचा वापर करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सॲप किंवा फोनवरही संपर्क साधू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 84 59 71 55 76. संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन.
तोपर्यंत नमस्कार. जय किसान, जय विज्ञान.